एकनाथराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जुगलबंदी पाहून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आनंद हसताना पाहताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जुगलबंदी पाहताना पत्रकारांना देखील हसणं अनावर झालं। तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 4 वाजता मुख्यमंत्री बनणार, त्या निमित्तानं तिघांनी घेतलेली पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे हास्य मात्र थांबलं नाही, कारण पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर देणं या तिघांना आतापर्यंत पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आपली कुठली नाराजगी दिसू दिली नाही। हे ज्या तिघा त्रिदेवांची ओळख म्हणून ओळखली जात आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन मंदारमध्ये जे ठरलं त्यावर आता आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राहतील, गृहमंत्री म्हणून व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे राहतील, अर्थमंत्री आणि वित्त अजितदादा पवार राहतील असं मात्र संकेत दिले। तसेच काही आमदारांची शपथविधी ही राजभवनात होणार, त्यावेळेस कमीत कमी 31 ते 35 आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल। अद्यापही राज्यपालांकडे आमदारांची यादी गेली नसल्यामुळे आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत येथे काय ठरवता येते हे मात्र देखील आता गुलदस्त्यात दिसत आहे। नेमकं भाजपाचे ज्येष्ठ नेते बावनकुळे यांनी देखील पत्रकारांसमोर परिपूर्ण माहिती नसल्याचं बोललंय, कारण कोणाला मंत्रिपद मिळणार याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। काही आमदारांनंतर गाड्या भरून देवस्थानांना कार्यकर्त्यांना पाठवून त्यांच्या नावाच्या महापूजा केल्याचं बोललं जाते, कारण यावेळेस तरी त्यांना मंत्रिपदी होणं लागेल। मग कोण मंत्री बनणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। मागच्या वेळेस जसं की होतं तेच उत्तर, मंत्री बनले तर नौख्यांना मंत्रिपद मिळेल का याकडे देखील लक्ष लागून आहे। पत्रकारांचे प्रश्न मात्र हसण्यात काढण्याचा प्रयत्न होतोय, कारण कोण मंत्री बनणार, कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। आज शपथविधीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील फोटोनुसार जेवढे निवडून येतील माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रिका देण्यात आल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसमोर म्हटलंय। क्या आप और अजितदादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम पद की शपथ लेंगे? अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा। मैं तो लेने वाला हूँ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.